पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या वाड्यामध्ये बरंच काही घडतंय। या वाड्याशी संबंधित नेने वकिलांवर वार झाला आणि आता त्यांचा खूनही झाला। या खुनाचा आणि या वाड्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा तपास करण्यासाठी मी इथे आलो। तुम्ही माझेच आहात, फक्त एक लक्षात ठेवा, माझ्या नजरेतून काहीही सुटणार नाही। अगदी काहीही। हो, त्या सुशिल्या घरात नाही हा। हो काय सांगताय मी, त्या सुशिल्या घरात नाही हा। सरिता खोलीत असत। अहो खराच नाही हा। यमुना चाय देऊक गेलेला होता तर नव्हताच थय, खयच नव्हता। त्यात ते रघु काका बाहेर इले होत। रघु काका ते किती आले होत काय माहित नाही हा। तुम्ही त्यांना सांगितलंच नाही काय की विश्वासराव घरात हातो? सांगितलंय मी, काय किती येईल ते आता? त्या विश्वासरावासमोर काही बोलून गेले तर स्वतः अडकतील, पण आपल्या पण अडकवतील। सुशिल्या घरात नाही म्हणजे घरी गेलं तर माहित नाही हा ना। अहो आता करायचं तरी काय? मी बघते काय, माका पण कळत नाही काय करायचं आता। हो विश्वासराव रघु काकांकडून काहीतरी माहिती करून घेऊच्या आधी तुम्ही जावा बाहेर। जावा ना। या रघु काका या या बसा या। तर माका बाहेर जावतं। अरे असं कसं? गावात पाहुणा आहे मी, माझ्याशी थोडा वेळ सुद्धा बोलणार नाही? आणि त्यातूनही तुम्ही या घरामध्ये येता कुठे हल्ली? आज अचानक आलात? तसं काय नाही हो, माझा येणं जाणं असतं या घरात। या बसा। सगळेच घरात आपापल्या कामात आहेत। सुषमा फक्त नाहीये। तुम्हाला माहिती आहे कुठे आहे ती? माका काय माहित, टकळे आता आणि माझं काय संबंध? बरोबर आहे, तुम्हाला कसं माहिती असणार सुषमा कुठे आहे ते? होय तर तुमच्यात आणि तिच्यात वाद होते। रघु काका तुम्ही? अरे दत्ता दादा आले। दत्ता दादा बघितलं का कोण आलाय घरात? रघु काका। पण तुम्ही हैसर कसे? बघा त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं। वाटणारच, तुम्ही म्हणला होतात ना सुषमा या घरात असेपर्यंत या घरात पाऊलही टाकणार नाही। तर काय रागाच्या भरात माणूस बोलायला जाता, ता कोण मनार घेता? आता लग्नाच्या वेळेक देवाक गाराणा घालूक मी चिडलेलोय। विचारा दत्ता, काय दत्ता? होय अरे हो विसरलोच होतो। पण खरं सांगू रघु काका, तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात। सुषमा या घरामध्ये असेपर्यंत तुम्ही या वाड्यात पाऊलही टाकणार नव्हतात।
लग्नाचा अपवाद सोडा, पण तुम्ही इतक्या दिवसांनी या वाड्यात आलात आणि आज सुषमा वाड्यात नाही. म्हणजे तुमका असा म्हणाचा असा तर मी सुषमा घरातून बाहेर काढलं? छे, काहीतरीच काय, योगायोग म्हणावा लागेल. योगायोगच म्हणावा लागेल. पण खरं सांगा रघु काका, तुम्ही सुषमाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते का? तुमच्या घरातली पिढा बाहेर जातली, मी तिका वाट दाखवलंय. काम झालंच म्हणून समाज. मी सुषमासाठी स्थळ बघितलंय. नाही नाही, मी आरोप करत नाही. मी शंका विचारतोय फक्त. मी काही एक करू नाही असा. मग चांगलंच आहे, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. सुशल्या, ए सुशल्या, सुशल्या, सुशल्या खायस तू? सुशल्या बाहेर आहे, खायस? सुशल्या, सुशल्या खायस तू? हा, माका माहिता बाई दडून बसलेस काय? हा, तू असा सहजासहजी बाहेर जाऊचा नाहीस, दडूनच बसला असणार. सुशल्या खायस तू? सुशल्या घे बाय, बाई तोडी टाकलंस काय? बरा झाला, तुझा जीव जायत ना तेव्हाच आमची सुटका होईल. तुझो या घरावर डोळो हा, दागिन्यांवर डोळो हा. तू असा जाऊचंच नाही, माका माहित हा. सुशल्या, अहो चहा घे. दे. बाहेर कसला तरी गोंधळ चालू आहे. चालू दे ग, आपल्याला आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे ना. नवीन लग्न झालंय आपलं. चहा थंड होईल. होऊ दे. चहा प्या. देविका, काय हे? का? तुला चहा बनवता नाही येत? काय? अगं चहात साखर कमी आहे. अहो पण चहा तर सरिता वहिनींनी केला होता. अगं पण तू लक्ष दिलं पाहिजे ना, नवऱ्याला किती साखर लागते ती. द्या तू चहा, मी आले. तू कुठे चाललीस? साखर घालून आणते ना. अगं आधी टेस्ट तरी करून बघ. आता तुम्ही म्हणता आहात तर नसेल गोड. अगं पण टेस्ट तरी करून बघ ना आधी. चहा तर गोड आहे. आता गोड झाला असेल. दे इथे. कोणाचा फोन आहे? आईचं आहे. आता का त्यांचा फोन आला? आता ते उचलल्याशिवाय कळणार आहे का मला? बरं मग बघ. हॅलो. अगं फोन उचलू किती वेळ? अगं यांना चहा देत होते. म्हणजे जावई बापू घरात असत? हो. बाकी काय सगळ्या ठीक चालला ना? हो. कामातच काय? नाही, बोल ना तू, बोल. अगो हेंका ना तुझी लय आठवण येत होती. मी काय म्हणतोय, जावई बापू का घेऊन ये ना. घे, तूच सांग त्यांना. हा आई बोला. हा पाहुण्यांनो, मी काय म्हणतोय, तुमच्याकडे वेळ असेल तर येऊन जा ना कधीतरी. हो हो येतो ना. हा हॅलो 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 हॅलो. अहो काय केलं ते? तिला बोलायचं होतं ना. मला पण बोलायचं आहे ना मग.
आई आई निलिमा, आई बघ, आईने पुन्हा तसाच प्रयत्न केला तर मला तिला थांबवायला हवं. थांब माधव. काय निलिमा, बघतेस ना आई काय करते ती? हो बघतीये मी. मग तरी सुद्धा तू असं मला सांगतेस? नाही, मला जावं लागेल. थांब माधव. अगं हे असंच सुरू राहणार आता. मी सांगितलं होतं तुला, आईंना उपचाराची गरज आहे, पण नाही ऐकलं तुम्ही. आईंना या सगळ्याचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांनी काहीतरी एखादी आकृती किंवा एखादी व्यक्ती निर्माण केलेली आहे आणि त्या त्यांच्याशी बोलत असतात. म्हणूनच त्यांना उपचाराची गरज आहे. आईंना मानसिक आजार झालाय हेच मान्य करायला तयार नाही आहात तुम्ही. आता हे सगळं वाढतच जाणार आहे. अगं पण आता तिला थांबवायला नको का? आता तू त्यांना थांबवशील, पण मुंबईला गेल्यावर काय करणार आहेस? नेहमीच त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असेल असं नाही ना. मुंबईहून येणार आहेस का परत? पॉसिबल आहे तुला? हे बघ, आता हा विचार करायला हवा का? हा विचार आधीच करायला हवा होता ना. पण आता आईने काही करून घेतलं तर? आई आता काहीही करून घेणार नाही. पण हे जर असंच चालू राहिलं आणि त्यांचा आजार वाढत गेला तर त्या खरंच काहीतरी करून घेतील स्वतःला. आणि नंतर मग कळणार आहे का तुम्हाला मी काय सांगतेय ते? मग काय करायचंय आपण? रिलॅक्स माधव. थोड्या वेळाने होतील त्या शांत. पण आता या क्षणी मी तुला जे सांगतेय ते जास्त महत्वाचं आहे. काय? हे बघ माधव, इथे जे काही सुरू आहे त्यात आपण विनाकारण अडकतोय. त्यामुळे आपलं इथून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. अगं पण कसं जायचं इथून? पोलिसांनी तर सांगितलंय इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय इथून जायचं नाही. आय नो, पण या सगळ्याचा भाग होईपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत का? आज सुषमा गायब झालीय, उद्या घरातलं इतर कोणीतरी गायब होऊ शकतं. आणि आर्चिसला काही झालं तर केवढ्याला पडेल आपल्याला? मग काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? कसं जायचं आपण इथून? माधव, तो विश्वासराव अभिरामचा मित्र आहे. त्याच्याशी बोल तू. त्याला समजावून सांग आपलं जाणं किती महत्वाचं आहे ते. तुला लेक्चर्स आहेत, माझं रिसर्चचं काम आहे. आर्चिसला सुद्धा कॉलेज आहे. आपल्याला इथे नाही थांबता येणार. त्याला समजावून सांग तू. आणि अगदीच काही वाटलं तर आपण फोनवर बोलू शकतो ना, किंवा अर्जंट असेल तर पुन्हा इथे येऊ शकतो. हे सगळं पटवून दे ना त्याला. आय थिंक आपली बाजू पटेल त्याला. ठीक आहे. ठीक आहे, मी बोलून बघतो त्याच्याशी. बघूया काय होतंय ते. हा, सुशल्या, सुशल्या, खायास तू? ह्यांनी तुका घरात आणल्यानी आणि आता हेच तुका दडवून ठेवूक बघत असतले, पण मी तुका शोधून काढतलय. खायास तू? सुशल्या, सुशल्या, खायास तू? मी तुका सोडतलय नाही. सुशल्या, खायास तू? तुका काय वाटला तुका घराच्या बाहेर काढतले? सुशल्या, खायास तू? सुशल्या, 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 खाय हसशील तसून बाहेर आहे. तुका मी हुडकून काढीनस. तुझ्या आवशीक मी घरात येऊक दिलाय नाही. तुका मी घरात राहूक देऊचाय नाही. गाठ माझ्याशी. सुशल्या, बाहेर आहे. सुशल्या, खायस तू? सुशल्या. बरं येतोय मी आता. अरे असं कसं? तुम्हाला चहा सुद्धा विचारला नाही. एकतर कितीतरी दिवसांनी या वाड्यात आलात. ओ, मी घराकडेच घेऊन येलोय. थेट इथेच आलात का? हो, सहजच की? होय, सहजच इल्लय. हो काका, असे फिरत नका जाऊ बाहेर.
बाहेर काय घडतंय माहिती आहे ना? नेने काकांचा खून झालाय. इथे कधीही काहीही होऊ शकतं. त्यातून आता सुषमा ही गायब झाली आहे. तिच्याशी तुमचा वाद होता. नेने काकांशी तुमचे वाद होते का? अहो वाद कसले आमच्यात, आम्ही मित्रच म्हणा ना. नाही, मित्र असलात तरी वाद होतातच की. हो. आता मी आणि बघा अभिराम आलाच. अभिराम, आपण जेव्हा हॉस्टेलवर होतो तेव्हा आपल्यात वाद व्हायचे की नाही? हो. अहो मी तर याला एकदा मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. म्हणजे तुमका म्हणाचा नेनेचा खून? मी असं म्हटलं का? मी अभिरामचा खून केला का? वाद होते. विश्वास, ऐक ना, रघु काकांचा याच्याशी काही संबंध नाही. ते आमच्या घरातले सारखेच आहेत. मलाही असंच वाटतं. इनफॅक्ट तू माझा मित्र असल्यामुळे तुझ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल मला आदर आहे. आणि रघु काका वयानेही मोठे आहेत, पण कर्तव्यही तितकंच मोठं आहे. मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे. मला सगळ्यांची चौकशी करावीच लागणार. आणि चौकशी केली याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असं होत नाही. बरोबर ना? मी काय केलेला नाही. हो, तुम्ही काहीच केलं नाही. पण नेने वकील तुमच्या परिचयाचे होते. तुमचं भेटणं व्हायचं, तुमचं बोलणं व्हायचं. हे सगळं आठवून ठेवा. सगळं डोक्यामध्ये मांडून ठेवा. तुम्ही पूजेला किंवा कुठल्याही विधीला कसं नारळ, लिंबू, मिरची याचं मांडून ठेवता, तसं डोक्यात सगळं मांडून ठेवा. आणि मी जेव्हा विचारेन तेव्हा मला सगळं सांगा. चालेल? होय, सांगतोय. विश्वासराव, आर यू बिझी? नाही, गप्पा मारत होतो रघु काकांबरोबर. अच्छा. असं असं काही काम आहे? बोलायचं होतं. सगळ्यांसमोर बोललं तर चालेल ना? हा. हो हो, मग बोला. कसं आहे विश्वासराव, तुला तुझी ड्युटी करावीच लागते. पण प्रॉब्लेम असा आहे की मला कॉलेज आहे ना, आणि मला लेक्चर्स घ्यावे लागतात. शिवाय निलिमाच्या काही कॉन्फरन्स आहेत ज्या तिला अटेंड कराव्याच लागतात. आणि आपला आर्चिस, त्याचं कॉलेज आहे नाही का? त्यामुळे आम्हाला मुंबईला जावंच लागेल. तुला कळतंय ना? मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय. हा, पण तुम्हाला काही दिवस तरी इथे थांबावंच लागेल. हा. अरे पण इमर्जन्सी वगैरे असली तर आम्ही लगेच येऊ ना. आणि मी फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहीन. शिवाय मुंबईच्या काही डिटेल्स असतील ना त्या सगळ्या मी तुला पाठवीन. आणि हो, तिकडे आम्ही कुठेही जाणार नाही. तुमच्यावर विश्वास आहे माधव दादा. हा, पण रूल सगळ्यांसाठीच आहे, नाही तोडू शकत. पण मी खरंच सांगतो, मी लवकरात लवकर ही केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तुमचा खोळंबा होणार नाही. असं म्हणतोस? हा, ठीक आहे मग. सुशल्या खायास तू, सुशल्या खायास. सापडला सुशल्या, सापडला माका माहित होता. हे खोटा बोलले माझ्याशी. हाय दडून लावलंस काय तू? पण मी हुडकलेस तू का? सापडला. पकडा पकडा हे का? दत्ता माधव सापडला. सुशल्या सापडला.
खय गेला हा